हॅलो नमस्कार मैत्रिणींना, वेलकम बॅक टू माय पेज. मी लवकरच कुठेतरी बाहेर जाणार आहे, फिरायला जाणार आहे आणि त्यासाठी मी काही ड्रेस मागवलेत. मी पहिल्यांदा शॉप करते सवानावरनं आणि मी खूप गडबडीत आलेली आहे. म्हणजे मी सलूनमधून आली आहे, कलर लागलेला आहे, हेअर कलर केलं होतं, आज त्याचे हे स्टेन आहेत, त्यामुळे याला पूर्णपणे इग्नोर करा. आणि याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की मला नवीन कपड्यांची किती गरज आहे. तर मी हे सवानाचं काही ड्रेसेस मागवलेत. ट्रस्ट मी याआधी कुठेही मागवलेले नाही आहेत सवानावरनं कपडे. हा पहिलं पॅकेट आहे माझं आणि जे मी अनबॉक्ससुद्धा तुमच्यासोबत करणार आहे, त्यामुळे याचं फर्स्ट इम्प्रेशन जे काही असणार आहे ते आपण एकत्र डील करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूयात याच्या अनबॉक्सिंगला. पॅकेजिंग पाहता पॅकेजिंग खूप सुंदर आहे, म्हणजे व्यवस्थित सिक्युअर असं, प्लास्टिकची क्वालिटी पण चांगली आहे आणि छान आहे. आता आपण सुरुवात करूयात पहिल्यापासून, म्हणजे कटिंगपासून. हे बऱ्याचदा असं कापता कापता आतला कपडा कापला जातोय की काय असं वाटतं मी, आणि हे एवढे सगळे कपडे आहेत. तर आपण स्टार्ट करूया वन बाय वन. अरे वा, याच्या आतमध्ये पण छान झिप लॉक आहे आणि सुंदर पोल्का डॉटचा ड्रेस आहे. मटेरियल हे थोडंसं ना मिक्स मटेरियल वाटतं आहे मला, आणि वन पीस आहे, बॉडीकॉन म्हणू शकता तुम्ही असा. आणि ह्याचं जे मटेरियल आहे ना, खरं सांगू मला कसं वाटतंय, गाऊनचं कापड असतं ना, गाऊनचं तसं वाटतंय. पहिले मी ठरवलं होतं की मी ड्रेस घालून दाखवणार नाही, पण मला राहावलं नाही आणि छान दिसतंय हे. हे जे थोडंसं पोटू दिसतंय ना, ते आता आहे तर ते दिसणार ना, पण ओव्हरऑल फिटिंग तर छान आहे. म्हणजे बसलाय पण छान, असा खूपच गर्ली असं फील आहे याचं, असं क्यूट वालं. तर असा हा ड्रेस आहे. त्याची प्राईस ओके, कारण असं केलं तरच मला तुम्हाला प्राईस सांगता येईल, नाहीतर नंतर एकदा जर का मी प्राईस टॅग याचा काढला की मला कळणार नाही आहे कितीला आहे. याची प्राईस आहे 1190 रुपये, 1190 रुपये. पीस आहे हा, अगेन वन पीसच आहे, फ्रॉकच आहे, बॉडीकॉन ड्रेस विथ असं फ्लेअर्ड हात आहेत. आणि ह्याची जी प्राईस आहे ती प्राईस आहे 1490 रुपये. हे मी कितीला घेतलं ते मला आठवत नाही आहे. डिस्काउंटेड जी काही प्राईस असेल ना ती मी इथे कुठेतरी मेन्शन करेल. आणि याला मस्त ना नेटचं आहे वन पीस, वरती असं ट्रान्सपरंट सिच्युएशन आहे आणि खाली याला असं झालर टाईप आहे. म्हणजे एक मस्त पार्टीवेअर लुक याच्यावरती क्रिएट होऊ शकतो. पण ना मला नेहमी काय वाटतं माहिती आहे, हा जो एरिया आहे ना जिथे हे पार्टिशन येतं, हे थोडं जेवढं वरती असतं ना माझ्या जस्ट बस लाईनला, ते ड्रेसेस मला खूप सुंदर दिसतात. त्यामुळे मी याच्याबद्दल थोडीशी शुअर नाही आहे. अगेन फुल स्लीव्ज आहे आणि पुढे असं सुंदर याला फ्रिल अलिफ लैला टाईप आहे आणि खाली पण अस्तर अर्धच आहे आणि अर्धं असं खाली आहे. याच्यावरती सेलिटोस छान दिसतील, आतमधून असं अस्तर आहे ब्लॅक कलरचं. तर मी एक्सायटेड तर आहे घालून बघायला. लेट्स सी. हा आहे दुसरा ड्रेस आणि हा इथे असं फ्रिल आहे, स्लीव्ज आहे. याचं जे फॅब्रिक आहे ना ते खूप कम्फी आहे, खूप छान आहे, बसलाय पण छान. फक्त माझा एकच प्रॉब्लेम आहे की मला हे जे आहे ना ते इथे आवडतं असं. म्हणजे आता कसं सांगू मला, इथे हे जर असेल ना तर अजून जास्त भारी वाटलं असतं. तर माहीत नाही आता मी हा ठेवेल की रिटर्न करेल. बट ओव्हरऑल असा हा ड्रेस आहे. नेक्स्ट आहे हा बेल्ट, आणि ब्लॅक बेल्ट आहे आणि याची जी प्राईस आहे ती आहे 290 रुपये. सिम्पल एक ब्लॅक बेल्ट मला पाहिजे होता की ज्याला गोल्डन हार्डवेअर असेल. तर हा असा आहे.
पण मला असं काय वाटतं की हा मला बसणार नाही बसेल. आणि ठीक आहे, हा गोल्ड मला तितकाच असा खास गोल्ड वाटला नाही, पण 290 रुपयात अजून आणि काय येणार आहे. मे बी शोधलं तर अजून येऊ शकतं, पण आता जो ऑप्शन समोर होता त्याच्यात हे आलेलं आहे आणि हे पण मी व्यवस्थित स्टाईल करू शकेन. हा स्कार्फ आहे 290 रुपयांना. आणि सवानाचं एक मला आवडलं की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लास्टिकमध्ये रॅप करून दिली आहे. प्लस जेवढी काय ऑर्डर मी टाकली होती ना ती सगळी एकत्र आलेली, एकाच याच्यात आलेली. आणि हा असा स्कार्फ आहे. ॲक्च्युली मला असं वाटलेलं हे जे आहे ना हे थोडंसं असं अजून डार्क ब्राऊन कलरमध्ये असेल, पण हा थोडासा लाईट ब्राऊनमध्ये आहे. आणि हा मी कशासाठी घेतला आहे माहिती, असं मला डोक्याला बांधतात ना ते, त्यासाठी घेतला आहे. कारण माझी एक मैत्रीण आहे कोल्हापूरवाली, ती मला सतत सांगत असते की तू असं काहीतरी ट्राय कर, तू अशी काहीतरी स्टायलिंग कर, त्यासाठी मी तो मागवला आहे. रेड कलर, हा पण वन पीसच आहे. आणि ह्याची जी प्राईस आहे, अरे वा, ह्याचं कापड खूप सुंदर आहे यार. मस्त, हे मला आवडलेलं आहे. अरे टॉप आहे हा, ओके टॉप आहे, वन पीस नाही आहे, टॉप आहे. पॅम्पलन टॉप असतो ना तसा आहे, पण हा घातल्यावरती खूप सुंदर दिसतंय एकदम. चेहरा माझा ब्राईट नाही दिसायला लागला हे असं जवळ घेतल्यावर. अगेन फुल स्लीव्ज आहे, थोडीशी झालर आहे. आणि मला ना थोडे फुल स्लीव्ज जरा जास्ती आवडतात, आणि हे असं पण सुंदर वाटतं. बाय द वे, ह्या सगळ्या ड्रेसेस ना तुम्ही घातलेलं मला तेव्हा बघा जेव्हा मी फिरायला जाणार आहे. आणि हा आहे रेड. ह्याचं फॅब्रिक खूप मस्त आहे, म्हणजे खूप सुंदर आणि असं कम्फर्टेबल आहे, खूपच छान आहे. जर तुम्ही थोडंसं तुमचं टमी दिसतं आहे किंवा टमी कॉन्शियस असाल तर तुम्ही ह्या अशा प्रकारचे पॅम्पलन टॉप घालू शकता. त्याने काय होतं, जेव्हा तुम्ही पॅन्ट घालता त्याच्या आतमध्ये हे हाईड होतं पोट आणि व्यवस्थित स्ट्रक्चर तुमची बॉडी दिसते. आणि बस. आणि ही आहे टोट बॅग. जाणार तर असं काहीतरी पाहिजे ना सोबत की जे कमाल असेल. आणि हे कमाल आहे, पण मला असं वाटलेलं ह्याची लेंथ हाईट थोडी मोठी पाहिजे होती काय इथपर्यंत ठीक आहे. ओके, याचं जे हार्डवेअर आहे ते एवढं असं वाव क्वालिटीचं नाही आहे, पण बॅग दिसायला सुंदर दिसते, सफिस्टिकेटेड दिसते. आणि 1000 रुपयाची बॅग आहे. याची जी चेन आहे ती आपण बघूयात. ओय ओय, उलटी चेन कशी लावणार. ठीक आहे, चेन व्यवस्थित काम करते. आतमध्ये एक मिनटं, आपण याला पहिले ओपन करूयात व्यवस्थित. आणि आतमध्ये एक भरपूर स्पेस आहे तसा, म्हणजे पाण्याची बॉटल किंवा छोटूसं मेकअप किट आणि आयपॅड असं बसवू शकता, बाकी नाही. ही थोडी मला मोठी अपेक्षित होती, पण आता ती आली आहे तर ठीक आहे. दॅट्स इट. हे होतं सवाना हॉलबद्दल. बाकी परत भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि ह्या सगळ्या ड्रेसेसची जी काही लिंक आहे ती मी खाली मेन्शन करते, तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. या सगळ्या हॉलमध्ये जर मला काय आवडलं असेल तर एक नंबरला तो रेड कलरचा टॉप आहे, त्याच्यानंतर तो स्कार्फ आहे, त्याच्यानंतर तो बेल्ट आहे, त्याच्यानंतर ही बॅग आहे, त्याच्यानंतर तो ब्लॅक ड्रेस आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी उघडलेला तो पोल्का डॉटवाला ड्रेस आहे. बाय.